संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गुजरात दौऱ्यावर भुजच्या एअरबेसला भेट, वायुदल प्रमुखही राजनाथ सिंह यांच्या सोबत. पाकिस्तानची पुन्हा भारताला पोकळ धमकी, भारताने नियम मोडले तर उत्तर खूप क्रूर असेल, अहमद शरीफ चौधरींची वल्गना. मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात 10 दहशतवाद्यांचा खात्मा तर 7 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या, आसाम रायफल्सची कामगिरी. बाळासाहेब ठाकरे शरद पवारांची कायद्याच्या चौकटीबाहेर, मोदी शहांना मदत, खासदार संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकात खळबळजनक दावा. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अव्वल, मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या मोहिमेत राज्यातील सर्वोत्तम महामंडळाची नावं जाहीर, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणेंना सुप्रीम कोर्टाचा दणका, पुण्यातील वनविभागाची जमीन बिल्डरला देण्याचा निर्णय रद्द, जमीन पुन्हा वनविभागाला देण्याचे आदेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 शाळांचा 10वीचा निकाल 0%, 30% कमी निकाल असलेल्या 19 शाळांना बोर्डाची नोटीस. राज्यात आजही अवकाळी पावसाची शक्यता, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता, मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस पडू शकतो, हवामान विभागाचा इशारा. मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान, 2511 हेक्टरचं नुकसान, तर शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी. संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन, आजच्या हल्लाबोल मोर्चात आदित्य ठाकरे होणार सहभागी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.